कट्ट्यावर बोलवलं जात नाही म्हणून ते लोकांसमोर येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला जेव्हा तुम्ही स्वतः सोबत सत्तेत घेतलं, तुमच्याकडे बहुमत असताना, तर यातले कुठले निकष लावलेत की जे निकष 2014ला आमचे 125 आमदार आल्यानंतर आमचं सरकार होत नव्हतं, सेना आमच्यावर यायला तयार नव्हती, त्याही आम्ही राष्ट्रवादीचा बाहेरून जो पाठिंबा घेतला तेच निकष आत्ता लावले. म्हणजे राष्ट्रवादीची काय उपयोगिता आहे भाजपच्यासाठी त्यांचं बहुमत असताना? पण बहुमत आणि स्थिर बहुमत यात अंतर आहे. राष्ट्रवादी आल्यानंतर या सरकारची स्थिरता अधिक वाढली. नाही, पण तो जो मुद्दा आहे ना की राष्ट्रवादीवरचे आरोप, तो असा आहे की मला आठवतंय की जेव्हा ते गाडीभर पुरावे घेऊन आले होते ते तुम्ही होते. म्हणजे गाडीभर पुरावे घेऊन आले होते आणि सांगितलं होतं की हे आहेत सगळे राष्ट्रवादीच्या विरोधातले सिंचन घोटाळ्यातले, तर ते सगळं मागे पडलं. तुमची अशी अपेक्षा आहे की मतदारांनी ते सगळं विसरून जावं? मतदारांनी विसरता कामा नये, पण मला सांगा की कुठली ईडीची चौकशी विड्रॉ केली? मध्ये भुजबळ साहेबांच्या विषयी सगळ्या चॅनल आणि यांनी बातम्या दिल्या की त्यांची ईडीची चौकशी बंद केली. त्यांना ईडीच्या कोर्टाने विदेशात जायला परवानगी दिली एवढीच ती बातमी होती. पण यातून बातम्या काय पसरवल्या की ईडीची चौकशी बंद केली. त्यामुळे कुठल्याही नेत्यावरची चौकशी ही डायल्यूट केलेली नाही. त्याची कागदपत्र ते देतील, त्यातून ते सापडतील. असतील दोषी तर ठीक आहे, कारवाई होईल. पवारांच्या बाबतीत तर सिंचन घोटाळ्यातही क्लीन चिट, शिखर बँकेतही क्लीन चिट. मला असं वाटतं की ते जर प्रूव्ह करता आलंय, समजा आम्ही नाही, संजय राऊतना प्रूव्ह करू द्या. पण मग तुमच्याकडचे असलेले पुराव्यांमध्येच गडबड होती का काही तुमची? मला असं वाटतं पुरावे कोर्टाला मान्य होईल या पद्धतीने देणं. आणि आम्ही त्यावेळी जे पुरावे गोळा केले होते, आम्हाला माधवराव चितळे आणि बाकीच्या सगळ्यांनी जे समजावून सांगितलं होतं ते आम्ही घेऊन गेलो होतो. म्हणजे सिंचन घोटाळा झाला होता का नव्हता? आताच प्रश्न होता. तो झाला होता, पण कोर्टाला तो ह्यानीच केला होता असं वाटलं नसेल, आम्ही काय करणार? अच्छा. मग ते महाराष्ट्राचे 70,000 कोटी गेले कुठे? नाही, 70,000 कोटी जे आम्ही आरोप केले ते 70,000 कोटी होते का 7,000 कोटी होते हे कोर्टाने त्यातलं ठरवायचं होतं. पण जेन्युइनली मी खरंच सांगतो, म्हणजे उगाच आरोप करायचे म्हणून आरोप आम्ही केले नव्हते. आमच्याकडे जेन्युइन डॉक्युमेंट आल्यानंतर कन्व्हिन्स झाल्यावर आम्ही ते आपलं घेऊन गेलो होतो. पण मला असं वाटतं की अनेक वेळा ते पुढे कोर्टात प्रूव्ह करणं याची जी गरज असते ती नीट झाली नाही. सर, पण हे असं आयात केल्यामुळे तुमची म्हणा, किरीट सोमय्या यांची म्हणा, प्रचंड अडचण होते असं तुम्हाला नाही वाटत? काय गरज नव्हती खरं तर. नाही, मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि जर सरकार स्थिर नसतं, म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप असं जर म्हटलं तर एकूण संख्या किती होती? 145 लागतात तर 150 152 होती. पण एकदम ती 200वर गेली. तर त्या सरकारला स्थिरता आल्यावर जे विकासाचं काम करता येतं ते करणं मला वाटतं ते बघावं लागतं. सर, जिथं तुमचं बहुमत नाही तिथं तुम्ही सरकार निवडून आणताय आणि जिथं तुमच्याकडे बहुमत आहे तिथं तुम्ही अजून घट्ट करण्याचा प्रयत्न करताय. या लॉजिकला काय म्हणायचं? काठावरचं बहुमत आहे तर उद्या काही होऊ शकतं. नाही, मग अविश्वास कुणावर होता? तुमच्या आमदारांवर की शिंदे गटाच्या आमदारांवर? परिस्थितीवर. म्हणजे राजकारणात परिस्थिती काही उद्भवू शकते. बहुमत नसेल तर आमदारांच्या संख्येचा प्रश्न येतो. मग तो कोणाच्या काठावरचं बहुमत पेक्षा मजबूत बहुमत कामाचं आहे की नाही? जे तुमच्याकडे होतं मजबूत नव्हतं. पण मग तुम्हाला असं काही कळलं होतं का की कुठून दुसऱ्या पक्षाचं कळलेलं ऑपरेशन झालंय नसतं. वगैरे? कळलेलं नसतं. असं असतं की अशी शक्यता गृहीत नेहमी धरायची असते आणि स्वतःला मजबूत केलं तर राज्याचा विकास तुम्ही चांगला करू शकता. नाही, आता तुम्ही आम्हाला बिहार बद्दल जसं सांगितलं समजावून की आम्ही 2-3 माणसांना जबाबदार आहे, तसं तुम्हाला काही कळलं